जालन्यातील एमआयडीसी भागात मोटरसायकल चोरट्यांचा पर्दाफाश, चंदनजीरा पोलिसांची मोठी कारवाई, 4 आरोपी अटकेत, 4 मोटरसायकल जप्त। जालना शहरातील एमआयडीसी भागात वाढलेल्या मोटरसायकली चोरीच्या घटनांना चंदनजीरा पोलिसांनी चोख प्रत्युत्तर देत अवघ्या काही तासात 4 चोरट्यांना अटक करून तब्बल 4 मोटरसायकल जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे शहरातील वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी एमआयडीसी परिसरातील गजकेसरी कंपनी येथून भगवान तांगडे राहणार सिरसवाडी तालुका जिल्हा जालना यांची MH21 BT 1465 क्रमांकाची हिरो HF डिलक्स मोटरसायकल चोरीस गेली होती। या प्रकरणी चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। शहरात वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्याच्या दृष्टीनं पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपास पथक सक्रिय केले। दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की गजकेसरी कंपनी परिसरातून चोरीस गेलेली मोटरसायकल एक इसम चालवत असल्याचं दिसून आलं आहे। तात्काळ कारवाई करत पोलिसांनी आकाश दादाराव साळवे वय वर्ष 22 राहणार शास्त्री मोहल्ला जालना यास ताब्यात घेतले। त्याच्याकडून चोरीस गेलेली हिरो HF डिलक्स मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। सखोल चौकशीत आकाश साळवे यानं आपल्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली। त्यानुसार पोलिसांनी बालाजी संजय वाघ वय वर्ष 22 राहणार ढोकसाळ तालुका बदनापूर, अनिल किशोर मोरे वय वर्ष 20 राहणार बोदलापुरी तालुका घनसावंगी, रितेश राजू शिंदे वय वर्ष 21 राहणार ढोकसाळ तालुका बदनापूर यांना अटक केली। पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान चौकशीत 4ही आरोपींना एमआयडीसी भागातून यापूर्वी 3 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्या ताब्यातून हिरो होंडा स्प्लेंडर, बजाज सिटी 100, हिरो स्प्लेंडर प्लस अशा एकूण 4 मोटरसायकल जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत 2 लाख रुपये आहे। सध्या आरोपींकडे अधिक तपास सुरू असून आणखी चोरीच्या मोटरसायकल सापडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसूब वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, राजेंद्र पवार, अभिजित वायकोस व चालक शेजूळ यांचा सहभाग होता। सर, काय समजा दुचाकी चोरी प्रकरणात 4 आरोपींना अटक केली आहे, काय एकूण कारवाई आहे? गजकेसरी कंपनीतून एक गाडी चोरीला गेलेली होती आणि माननीय SP साहेबांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशनला एक मोटर वाहन चोरीचं खास पथक आपण स्थापन केलेलं होतं। त्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली। त्या गोपनीय माहितीच्या आधारे आकाश दादाराव साळवे, बालाजी संजय वाघ, अनिल किशोर मोरे आणि रितेश राजू शिंदे या 4 आरोपींनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळालेली होती। त्या आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्याकडून ही चोरीला गेलेली मोटरसायकल प्लस अन्य 3 मोटरसायकल असा जवळपास 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि 4 गुन्हे उघडकीला आलेले आहेत। आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून अजून जास्त गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे। चंदनजीरा पोलीस स्टेशनचे PI श्री बाळासाहेब पवार साहेब आणि त्यांच्याबरोबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेताळ, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, राजेंद्र पवार, अभिजित वायकोस आणि चालक शेजूळ या टीमने ही कारवाई केलेली आहे। अजून जास्त गुन्हे उघडकीला आणण्याचा प्रयत्न करतो। सर, याच्या अगोदर काही गुन्हे दाखल केले आहेत? या आरोपींच्या विरुद्धचे गुन्हे दाखल असल्याबाबतचं काही अभिलेख उपलब्ध नाही आहेत। यापूर्वी केले नाही, ते फर्स्ट टाइम ऑफेंडर आहेत अजून, परंतु यापेक्षा जास्त गुन्हे त्यांनी केलेले असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे। ओके.